असतात। तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। गोलंदाज तयार आहेत विश्वनाथ ठाकरे। गेम ऑन। 3 ओव्हर चा सामना। उपस्थित प्रेक्षक मान्यवर सर्वांचं सहर्ष स्वागत। नमो चषक 2024। पहिला चेंडू फुलटॉस। चेंडूला अगदी ऑन साइडला इथे कॉलिंग नाहीये। श्याम जगतापनं अर्धा पल्ला पार केला होता। इथे बाल बचावलेले आहेत। नक्कीच अगदी पिंपळगड संघाला पराभूत करण्यामध्ये श्याम जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे। सामनावीर राहिलेत। बघूया पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालंय। धावानं सुरुवात केलेली आहे विजय पाटील ना। वेलकम नानू। अमर स्पोर्ट कासने संघाचा यष्टीरक्षक। इथे हा चेंडू अगदी बीमार चेंडू येतोय। विश्वनाथ ठाकरेंचं कुठेतरी खराब गोलंदाजी। धावसंख्या 2। यष्टीरक्षक विजेंद्र ठाकरे यांना आपण पाहतोय। नक्कीच विजेंद्र ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे करता धरता आहेत। उद्योगपती नक्कीच आज शिवनाथदादा ठाकरे देखील समालोचन अगदी मान्यवर कक्षामध्ये आहेत। सरवले आणि ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य। चेंडूला उडवलाय। चेंडू चाललाय सीमा पार। टाटा बाय बाय करत षटकार। नक्की सचिन दादा ठाकरे थेट जनतेतून बिनविरोध निवडून आलेले पहिले सरपंच आहेत। पिंपळघर रांजणवली। 6 धावांनी संघाची टोटल झालेली 8। श्याम जगताप षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे। इथे देखील अगदी चेंडूला विसेफ मध्ये उडवलाय। वेलकम भगवानजी भोईर, शिवसेना विभाग प्रमुख पडगा आणि संघटनेचे सहकारी भगवानजी भोईर साहेबांचं देखील मान्यवर कक्षामध्ये सहर्ष स्वागत। 2 धावांनी संघाची टोटल पोहोचली ती 10 अंकावर। 3 चेंडू 10 धावा। सुरुवात चांगली आहे जहानमान गोवे संघासाठी, खास करून विजय पाटील आणि श्याम जगताप। 3 चेंडू 10 धावा। इथे बॅटची कडा। फलंदाज बाद श्याम जगताप OUT आउट। आगरी समाजातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज भारत सरकार माननीय नामदार श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे। विनोददादा ठाकरे, सचिनदादा ठाकरे आणि गावदेवी रांजणवली 40+ खासदार संसद क्रीडा महोत्सव, नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024। 10 चेंडू 10 धावा।
आणि एक फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 46-55 सॉरी 4695. चला सामना सुरू करा. 10 चेंडू 10 धावा 1 गडी बाद. या ओव्हर सॉरी 4 चेंडू झालेले आहेत. तर बघूया पुढील चेंडू. 18 चेंडूंचा खेळ आहे. इथे दिलीप पाटील चेंडूला अगदी हलक्या हाताने पुश केलाय. गणेश ठाकरे चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडू मध्ये 12 धावा आलेत. चांगली सुरुवात श्याम जगतापनं षटकार मारून केली होती. मात्र त्यांचा विकेट विश्वनाथ ठाकरेनं घेतलाय. विजय पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. एका चेंडूचा सामना केलाय. 1 वर खेळतायत. चांगला आपण ऑफ ड्राईव्ह पाहतोय दिलीप पाटील यांच्या बॅट मधून. दुसरीसाठी धावले संदेश ठाकरेचा थ्रो येईपर्यंत विजय पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. मिळतील धावा 2. 2 ने 1 ओव्हर 1 बाद. 14 अशी स्थिती. नक्कीच. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी प्रमोददादा भोईर वल यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. त्याचबरोबर गणेश ठाकरे यांच्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय प्रमोददादा भोईर वल यांच्या माध्यमातून. नक्कीच श्री कालिका माता खारबाव आणि अमर स्पोर्ट कासने इनिंग ब्रेक मध्ये आपण दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघ नायकांनी तयार राहायचं आहे. अमर स्पोर्ट कासने संघ इथं पोहोचलाय. श्री कालिका माता खारबाव संघ देखील पोहोचलेला आहे. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण यायचं आहे. हनुमानजी पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 555. हनुमान पाटील यांच्याकडून जयमान गोवे संघाच्या फलंदाजांना हे बक्षीस जाहीर झाले आहे. 3 षटकार मारा. माजी उपसरपंच ग्रामपंचायत गोवे हनुमान पाटील. नक्कीच आमचे अर्णव पाटील बंडू पाटील यांचे चिरंजीव ते देखील माजी सरपंच राहिलेत. बंडू पाटील गोवे ग्रामपंचायत. बघूया संतोष ठाकरे आलेत संघाचे संघनायक. बक्षीस लावलाय प्रमोद भोईरनं गणेश ठाकरेला. विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि त्या हनुमान पाटीलनं पारितोषिक लावलाय. हनुमान गोवे संघाच्या फलंदाजांसाठी 1000 आणि नाना गोंडलीकडून देखील 1000. 3 षटकार विकेट हॅट्रिक 555. नक्कीच कारभावचे संघनायक पोचलेले आहेत आणि नाना गोंडली देखील उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट. विजय पाटील OUT आउट. संघावर अन्याय केला जाणार नाहीये. सर्वांना समान नेम आहे. विनोददादा ठाकरेंनी सर्व संघांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. धावा झालेत 14. चेंडू टाकून झालेत 7. गडीबाद झालेत 2. जयमान गोवे संतोष ठाकरे राऊंड द विकेट. बंडू पाटील यांच्यासाठी पुढील चेंडू. चांगला चेंडू दांडी गोल. फलंदाज बाद. बंडू पाटील डीजे.
नक्की शैलेंद्र पाटील सरांकडून देखील फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 2 मारा आणि 555 मिळवा. आणि हनुमान पाटील साहेबांकडून देखील 555 मात्र 3. आणि शैलेंद्र पाटील सरांकडून 2 षटकारांसाठी. क्या बात आहे. निकेश आणि विकास आणि दिलीप ही जोडी खेळपट्टीवर आहे. चला संतोष ठाकरे हॅट्रिक ऑन. बघूया स्पर्धेची विकेट हॅट्रिक. आणि इथे हा चेंडू एक्झॅक्ट बघूया कुठे लागलाय. पॉइंट रिझनला चेंडूला उचललाय. दुसरीसाठी फलंदाज विकास. धावचीत बाद. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव आलेली आहे. ठाकरेनं अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 लेगबायच्या स्वरूपात धाव खर्च केलेली आहे. गोवा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय आणि या अडचणीतून या संघाला कुठला फलंदाज सावरतोय पाहूया. हनुमान पाटील माजी उपसरपंच यांनी 555. शैलेंद्र पाटील सरांनी देखील पारितोषिक जाहीर केलंय. 2 षटकार 555. इथे स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. इथून देखील निकेशला परतावं लागेल. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 3 खेळाडूंना परतीचा रस्ता आणि 1 धाव खर्च केलेली आहे. चांगलं कमबॅक आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून. गोलंदाज संतोष ठाकरे. ग्रामीण अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांनी देखील पहिल्या दिवशी स्पर्धेला आपली भेट दिली होती आणि त्यांच्या नावाची धून आपण ऐकलीत डीजे गणराजच्या माध्यमातून. अजून 1 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. इथे पूर्णपणे आता बॅकफुटवर आहे. 11 चेंडूमध्ये जनमन गोवे संघ 5 बाद 15. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1. क्या बात आहे. संतोष ठाकरे संघाचा संघनायक सर सेनापती कसा असावा याचं उदाहरण देताना बॅटची आउटसाइड एज. शॉट फाईन लेगचे शतरक्षक चुकलेत. भगवान ठाकरेंचा प्रयत्न असफल. चेंडू सीमापार. येतोय नशिबाचा चौकार. गुड शॉट. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. 2 ओव्हर 5 बाद 19 म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा संतोष ठाकरेनं खर्च केलेत. आता गोलंदाजीसाठी आलाय गणेश ठाकरे. प्रमोद भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकला 1000.
नाना गोंडलीकडून 555, हनुमान पाटीलकडून 3 षटकार 555 आणि शैलेंद्र पाटील सरांकडून 2 षटकार 500. इथे चेंडूला ऑफ ड्राईव्ह केला दिलीप पाटीलनं. चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. मिळतील धावा 2 ने धावसंख्या झाली ती 21. 13 चेंडू मध्ये 21. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 21 धावा झालेत. 5 चेंडू मध्ये अजून 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगली टोटल असेल जानमान गोवे संघासाठी. इथे हा देखील फुलटॉस चेंडू आहे. बघूया पॉइंट रिझन मधून चेंडू चाललाय अगदी डीप कव्हर पॉइंटला. तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 24 धावा झालेत. गणेश ठाकरेनं 2 चेंडू मध्ये 5. संतोष ठाकरेनं दुसऱ्या ओव्हर मध्ये 5 धावा देत 2 गडी बाद. विश्वनाथ ठाकरेनं पहिल्या ओव्हर मध्ये 14 एक गडी बाद केला होता. बघूया इथे 4 चेंडू शिल्लक आहेत. शिवनाथ दादा ठाकरे विद्यमान सदस्य आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सरवली ठाकूरपाडा आणि माजी सरपंच ते देखील आज आपल्याला मान्यवर कक्षामधून पाहायला मिळत आहेत. विनोददादा ठाकरे असतील, सचिनदादा ठाकरे, प्रवीणजी डोईफोडे आणि त्यानंतर सुनील भोईर, प्रदीपजी जोशी, भगवानजी भोईर, गणेशजी पाटील, नाना गोंडली आणि इतर आमचे सर्व सहकारी मित्र सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार गणेश ठाकरे. चांगला चेंडू भरपूर पुढे आले होते आणि फलंदाजाचं फुटवर चेक करून हा चेंडू इथे टाकलाय. धावसंख्या 24. विकेट हॅट्रिक साठी अजूनही संधी आहे. प्रमोद भोईर कडून 1000 गणेश ठाकरे यांना पारितोषिक. इथे चेंडूला अगदी डीप मिड विकेट रिझनला जयहिंद तरे उचलत आहेत. इथे आता फलंदाजाला संधी नाहीये. संदीप बाद मिळेल 1 धाव. एका धावेने क्वार्टर 50. 25 धावा लागलेत. चेंडूंचा खेळ संपलाय 16. फक्त 2 चेंडू शिल्लक. पण डीजे आणि अमर स्पोर्ट कासने पुढील सामना आहे. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघ नाही. आम्हाला टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघ नाही पोचायचं आहे आपण. खारबाव आणि कासने. नवीन फलंदाज चंदू आणि उल्हास हे 2 मेन गोलंदाज आहेत जर्मन गोवे संघाचे. चंदू साठी हा चेंडू अगदी स्वेर आहे. पंच अगदी बारकेने पाहत आहेत. सुनील म्हात्रे चेंडू एक्झॅक्ट कुठे पडलाय आणि ते वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 26 धावा, 16 चेंडू, 6 गडी बाद. जानमान गोवे इथे चेंडू आता तो निसटलाय मात्र फलंदाज बाद. दिलीप पाटील OUT आउट. वीर तानाजी या मालुसरेंच्या जयंती आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना नक्कीच त्रिवार मानाचा मुजरा. वीर तानाजी मालुसरेंच्या जयंती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या मावल्याला त्रिवार मानाचा मुजरा
खारबाव आणि कासने दोन्ही संघाने जॉईन व्हा. नवीन फलंदाज राजू इथे चेंडूला स्लॉट सेव्ह केलाय. 4 धावा नशिबाच्या येतील. नक्कीच राजूच्या बॅट मधून या 4 धावा गोवे संघाला लक्की ठरतील की मात्र इथे डोकेदुखी वाढेल अष्टविनायक ठाकूरवाडा संघाची. धावा बनले 30 आणि विजयाचं लक्ष आहे 31 धावांचं. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये करूया. अमर स्पॉट कासने कारभाव या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीला कोणाला घ्यायचंय? सुनीलजी भोईर बॉडी बिल्डर. नक्कीच या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं धनादेश. क्या बात आहे. तर नाना गोंडली आम्हाला जॉईन होत आहेत टॉस बॉक्स मध्ये. या नाना गोंडली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कासने आणि माजी उपसरपंच. वेलकम गणेश भाऊ. गणेश मुकादम आणि सुनील भोईर. नक्कीच यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. बघा नाण्याची ओळख पटवून देतोय. भाजपाचं राष्ट्रीय चिन्ह, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्षाचं राष्ट्रीय चिन्ह कमाल आणि दुसऱ्या बाजूला आपले कार्यसम्राट खासदार केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज भारत सरकार कपिल पाटील साहेब. कमाल अथवा कपिल पाटील कोण आवाज देतील? कपिल पाटील. गणेश भाऊनी कॉल केलाय कपिल पाटील आणि एक्झॅक्ट कपिल पाटील साहेबच आलेले आहेत. मी आपली जास्त वेळ घेणार नाही होत. गणेश भाऊ फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय कळवा. फिल्डिंग. धन्यवाद. दोन्ही संघनायकांना बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. नाणेफेकी जिंकून कारभाव संघाच्या संघनायकाने घेतलाय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे अमर स्पोर्ट कासने संघाला. ओ टू कम बॉक्स संदेश वखारे. एक एक मावळा आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 31 धावांचं लक्ष उभं केलंय. जय हनुमान गोवे टीमने श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विश्वनाथ विथ जय हिंद. तर षटक क्रमांक पहिला जय हनुमान गोवे टीमच्या माध्यमातून उल्हास गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल
मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल उल्हास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल दिशाहीन आहे. नो बॉलचा इशारा आलाय. यस खेळपट्टी सोडून चेंडू आत आलाय आणि त्या कारणास्तव पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दिलाय. अवांतर धावे सोबत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा अकाउंट ओपन झालाय आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. तर फ्री हिट बॉल पूर्णपणे विकेटची मुभा आहे त्या ठिकाणी फलंदाज विश्वनाथकडे. वलेसा बॉल हवा तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव मिळाली फ्री हिट बॉलवर. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. तर या धावेसोबत विश्वनाथ स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली आहे. उल्हास पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचल्या त्या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र जोपर्यंत बॅकअप झालं त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं दोघांमध्ये. अतिशय सुरेख कॉलिंग, चांगलं तालमेल. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 31 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. मात्र नक्कीच प्रत्येक धाव जी आहे खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. एक एक धाव तुम्हाला मात्र या ठिकाणावर वाचवावी लागेल. मिसफील्ड झाली आणि त्यावर मात्र अधिक एक धाव पळून काढली गेली. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र थोडा बदल केला जात आहे. तर उल्हास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण विश्वनाथला पाहतोय जो वैयक्तिक एका धावेवर खेळतोय. या वलेचा बॉल हवेमध्ये आहे. मिस टाइम फटका. मात्र क्षेत्ररक्षक दूर होते त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. वारंवार चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोघांच्या मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा उल्हास गोलंदाजी मार्कवर. वलेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. मात्र पुन्हा एकदा 2 धावा. सातत्याने रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 31 धावांचं लक्ष आणि ते लक्ष मात्र लक्षात घेऊन या ठिकाणावर फलंदाजी झाली आहे. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. विश्वनाथ आणि जयहिंद हे 2 फलंदाज. या वलेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद विश्वनाथ. बाद झाला. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. उल्हास या गोलंदाजाने पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळवून दिला आपल्या टीमला. यस खंडपे संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विनोद भाऊ, मनोज भाऊ, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मधुकर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खांडपे विपक्ष काल्लेर या 2 टीम मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स आपण देखील सज्ज राहा. मात्र त्याआधी कासने आणि खारबाव ही मॅच देखील पाहायला मिळेल. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता.
एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, रनआउटची विकेट. हा तर एक रणनीतीचा भाग आहे. फलंदाज बाद. दोन गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 11 धावा. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज संतोष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यानंतर अजून एक चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खारबा विपक्ष कासने. यस, राजेंद्र पाटील नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. बारा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 अतिशय महत्वाचं षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. नवीन फलंदाज संतोष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय, जो नॉन स्ट्रायकर आहे. षटकातील पहिला बॉल समोर जयहिंद तरे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. तर नवीन फलंदाज गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. या आता मात्र पूर्ण जबाबदारी या 2 खेळाडूंवर असेल. गणेश ठाकरे आणि संतोष ठाकरे 2 महत्वाचे खेळाडू अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी राजेंद्रने. तर आता मात्र गणेश ठाकरे याला आपण पाहतोय. अर्थातच पारितोषिक लावलंय त्या ठिकाणी. प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी गणेश ठाकरेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. षटकातील पुढचा बॉल राजेंद्र पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेचा बॉल. काय घडलंय त्या ठिकाणी. यस, मोठी विकेट. फलंदाज बाद. गणेश ठाकरे बॅक टू द डगआउट.
ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 19 धावांची आवश्यकता आहे. एक महत्वाचा षटक फेकत असताना मात्र चांगली गोलंदाजी राजेंद्र पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. 9 चेंडू 19 धावा अजूनही आवश्यक आहेत विजयासाठी. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे गोवे टीमकडे. समोर डावखुरा फलंदाज संतोष ठाकरे सज्ज होतोय आणि त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. ऑन साइडला मात्र प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. भरपूर वेळ खर्च केला जातोय. प्लीज विनंती आहे की आपण वेळ थोडा कमी खर्च करा, स्पीडअप करा. टीम गोवे. राजेंद्र पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण संतोष ठाकरेला पाहतोय. आता मात्र संतोष ठाकरेवर जबाबदारी वाढली आहे कारण या षटकामध्ये आपण गणेश ठाकरेची विकेट पाहिली. तर आता मात्र नक्कीच जबाबदारीने खेळावं लागेल संतोष ठाकरेला. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज राजेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. वाडा बॉलिंग. अतिशय दमदार षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय राजेंद्र पाटीलच्या माध्यमातून. कधी चेंडू बाहेरच्या दिशेने तर कधी चेंडू आतल्या बाजूने वलतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा राजेंद्र. या वलेस बॉल पायावर आदळलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. यस बॅट कट होता आणि त्यानंतर चेंडू पायावर आदळला होता तर धाव नाहीये कोणत्या प्रकारची. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर आता मात्र उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉलवर 19 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. षटकातील अंतिम चेंडू. या वलेचा बॉल ऑन साइडला. यस निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. फटका संतोष ठाकरेच्या बॅट मधून आला या षटकार. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. ज्या षटकामध्ये समीकरण थोडं सोपं झालंय. 6 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज दिलीप पाटील. सहा चेंडू 13 धाबांची आवश्यकता आहे. दिलीप पाटील च्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. यस नक्कीच शेवटचा अंतिम षटक खूप महत्वाचं षटक. कोणता संघ विजयी होईल या प्रश्नाचं उत्तर या षटकाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. मात्र वारंवार आयोजक सूचना करतायत की आपण स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू 13 धाबांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. दिलीप पाटील आमच्या कॅमेरा एंड कडनं. समोर आपण संजय ठाकरेला पाहतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला.
चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार. बदललाय. येणारे 5 चेंडू अल्पेश गायकवाड सांगतायत 9 धावांची आवश्यकता आहे. या समीकरण मात्र या 4 धावांसोबत थोडं सोपं झालंय. दिलीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉले चेंडूला पुढे ठेवलं होतं, ऑन ड्राईव्ह केलंय. चेंडू कार्पेटच्या साने जातो, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. आता मात्र समीकरण 4 चेंडू 8 धाबांची आवश्यकता. दिलीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यस, संतोष ठाकरे डावखुरा फलंदाज समोर येतोय आणि त्यासाठी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. सीमारेषेलगत काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 8 धाबांची आवश्यकता आहे. मॅच मात्र अजूनही संपलेली नाहीये. सामना पुन्हा एकदा रंगतमय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 3 मॅचचा विचार केला तर तिन्ही मॅच ज्या आहेत ते शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाल्या आणि आता मात्र हा सामना देखील भरपूर चांगला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धाबांची आवश्यकता. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक चुकी करतायत, थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं झालं. यस, थोडी मिसफील्ड आणि त्यावर मात्र एक अधिक धाव मिळाली त्या ठिकाणी आणि स्ट्राईक देखील संतोष ठाकरेच्या बाजूने राहते. ही एक चांगली बाब अष्टविनायक ठाकूरपडा टीमसाठी, कारण डावखुरा फलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. एक षटकार देखील त्याने ठोकलाय. 3 चेंडू आणि 6 धाबांची आवश्यकता आहे. दिलीप पाटील पुन्हा एकदा, तर संतोष ठाकरेला आपण समोर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि निघून गेलाय सीमारेषा पार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय या ठिकाणी श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान गोवे. मागच्या बॉलवर जी डबल धाव गेली ती कुठेतरी घातक ठरली असंच म्हणावं लागेल, कारण मिसफील्ड ज्याच्यावर डबल धाव पुन्हा एकदा संतोष ठाकरे स्ट्राईक एंडला आला. यस, शिवनाथ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष